नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे पाच राज्यातल्या, पाच म्हणण्यापेक्षा चार राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या पुदुचेरीच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याबरोबरच विविध राज्यातल्या काहीतरी 8-9 विधानसभेच्या रिक्त जागा आहेत, त्यासाठी सुद्धा पोटनिवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत, पण त्यापैकी 2 जागा रिक्त आहेत. एक शिवाजीराव कर्डिले भाजपचे, जे राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते, त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. आणि अवघ्या 2 महिन्यापूर्वी एका भीषण विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळे बारामती या विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. ज्या वेळेला अशा विविध राज्यांच्या कुठच्या तरी मोठ्या निवडणुका असतात, त्याला धरूनच मग अशा विविध राज्यात पसरलेल्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका घेतल्या जातात. आणि म्हणूनच आता जे परवा 15 तारीखला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या या दोनही रिक्त जागांसाठी निवडणुकांची घोषणा झालेली आहे. आपल्याकडे या पोटनिवडणुका नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर अगदी लॉकडाऊन चालू होता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशा वेळेला पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामध्ये भालके नावाचे आमदार मृत्युमुखी पडले होते आणि त्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. तशीच ती देगलूर, विलोली किंवा पुण्यामध्ये कसबा, चिंचवडमध्ये मला वाटते चिंचवडचीच पोटनिवडणूक झालेली आहे. अशा निवडणुकांच्या वेळेला जे काय वातावरण निर्माण होतं आणि त्यावरून सुद्धा अलीकडे राजकारण खेळलं जातं. मला आठवतं त्याच कालखंडामध्ये 30 जून 2022ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा शिवसेना गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार आलं होतं. आणि त्याच कालखंडामध्ये अंधेरी पूर्वचे अखंड शिवसेनेचे किंवा उद्धव ठाकरे गटात मानले जाणारे रमेश लटके या आमदाराचं निधन झालं होतं आणि त्यामुळे ती पोटनिवडणूक होणार होती. किंबहुना ती पोटनिवडणूक हाच विषय किंवा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. शिंदे गट खरा की ठाकरे गट खरा, उद्धव गट खरा, याच्या वादासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. आणि उद्धव ठाकरे यांना जी आज निवडणूक निशाणी मिळालेली आहे, उबाठा शिवसेनेला मशाल, ही निशाणी अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीमुळे मिळाली. उद्धव ठाकरेंचा गट हा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात धावला होता की आता निवडणूक होऊ घातलेली आहे आणि यामध्ये पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणाकडे राहील हे ठरलं नाही, तर या निवडणुका लढणार कशा. तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेनेची जे 2 गट झाले होते, त्या 2 गटांना वेगवेगळी नावं दिली होती. शिंदेच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं त्यांनीच मागितलेलं नाव देण्यात आलं. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्याच्यावरून आज त्यांना उबाठा शिवसेना म्हटलं जातं. हा सगळा प्रकार हा एका पोटनिवडणुकीतून झाला, अंधेरी पूर्व. पण गंमत अशी होते की अंधेरी पूर्व या निवडणुकीमध्ये रमेश लटके यांच्या विधवा पत्नी ऋतुजा लटके
यांना उबाठा शिवसेनेने आपला उमेदवार बनवला होता आणि मशाल या निवडणुकीवर निवडून आलेला तो पहिला उमेदवार होता. पण गंमत अशी होती की एका आमदाराचा मृत्यू झालाय आणि तरीही तुम्ही त्याच्या विरुद्ध, त्याच्या पत्नीच्या विरुद्ध, दुःखी पत्नीच्या विरुद्ध निवडणूक लढवणार का, यासाठी इतका कांगावा केला गेला की भारतीय जनता पक्षाचे तिथून दीर्घकाळ मेहनत करणारे मुरजी पटेल नावाचे जे उमेदवार होते ते पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, पण अखेरच्या क्षणी ऋतुजा लटके यांना अविरोध निवडून आणता यावं म्हणून भाजपने तो उमेदवार उभा केला नाही. 2024च्या निवडणुकीत तेच मुरजी पटेल हे भाजप सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि त्याच मतदारसंघातून आज ते विधानसभेचे सदस्य आहे. हा सगळा पोटनिवडणुकीचा विषय मी तुम्हाला एवढ्यासाठी समजावला की जेव्हा आपल्या सोयीचं असतं तेव्हा सहानुभूतीचा डंका पिटला जातो, जो ऋतुजा लटकेंसाठी पिटला गेला, जो त्याआधी आर आबांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर आकस्मिक निधन झाल्यानंतर पिटला गेला होता. सॉरी, 2014 नंतर असेल मला वाटतं. आणि अशा वेळेला आर आबांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणलं गेलं होतं. पण ज्या वेळेला वांद्रे पूर्व या मतदारसंघातले शिवसेनेचे 3 वेळचे आमदार प्रकाश बाळा सावंत यांचं निधन झालं, तर त्याच्या विरोधात मात्र त्यांच्या पत्नीला अविरोध निवडून आणून दिलं गेलं नव्हतं. असो, आज हा विषय एवढ्यासाठी आलेला आहे की राहुरीमधून शिवाजीराव कर्डेले या दिवंगत आमदाराचा पुत्र ती जागा लढवणार आहे आणि बारामतीमध्ये अर्थातच आज उपमुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या निवडणूक लढवणार. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे, उघड आहे. त्यांना व्हावंच लागेल, कारण आमदार नसताना तुम्ही कुठचंही मंत्रीपद घेतलं तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतं. सुनेत्रा वहिनी राज्यसभेच्या सदस्य आहेत पण विधानसभेच्या नाही. आणि ही निवडणूक जी आहे ही अविरोध व्हावी यासाठीची कुजबूज आतापासून सुरू झालेली आहे. ज्या प्रकारे अजितदादांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, त्यामुळे जी सहानुभूती उसळली त्याचा फायदा जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षालाही मिळालेला आहे. आणि अर्थातच अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो महायुतीमध्ये असल्या कारणाने महायुतीतले उरलेले 2 पक्ष त्या जागेवर दावा करण्याची शक्यता नाही. जो विधानसभा मतदारसंघ 1967 पासून शरद पवार पहिल्यांदा निवडणूक लढले तेव्हापासून आता जवळजवळ 6 दशक पवार कुटुंबाकडे राहिलेला आहे. कधी शरद पवार, कधी अजितदादा, असाच त्या जागेवर दावा राहिलेला आहे. आणि ते आलेले लढून आले असतील पण त्यांचाच परंपरागत मतदारसंघ मानला जातो. आणि म्हणूनच लोकसभेला त्या मतदारसंघामध्ये सुनेत्रा वहिनींना कमी मतं मिळाली आणि सुप्रिया सुळेंना जास्त मिळाली होती. पण सगळंच्या सगळं चक्र विधानसभेला 4 महिन्यात पलटलं आणि अजितदादा हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. असो, मुद्दा आज असा आहे की जर तिथून सुनेत्रा वहिनी या विधानसभेसाठी उभ्या राहणार असतील तर जे सौजन्य आजवर अनेक बाबतीत दाखवलं गेलं ते सौजन्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना दाखवलं जाणार आहे का? अजितदादा गेल्या वेळेला निवडणूक लढले शेवटची, तेव्हा त्यांचा पुतण्या सख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार हा शरद पवार गटातर्फे त्यांच्या विरोधात उभा ठाकला होता. यावेळेला युगेंद्र पवार हे ती लढत लढणार आहेत का अजून पत्ता नाही, अजून चर्चा नाहीये. पण एक उडत उडत बातमी आलेली आहे की कुठल्या तरी कारणामुळे ओबीसी वर्ग दुखावला गेलेला आहे
अहिल्या देवी होळकर यांच्या अपमानामुळे, आणि त्यामुळे कोणीतरी ओबीसी नेता हा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उभा राहू शकतो वगैरे. पण मुद्दा त्या व्यक्तीचा नाहीये, त्या व्यक्तीचा नाहीये. मुद्दा वेगळा आहे की ज्या प्रकारची रस्सीखेच दोन राष्ट्रवादी पक्षांमध्ये चालू आहे, शरद पवार गट आणि अजितदादा गट यांच्यामध्ये, अजितदादांच्या वारशासाठी, पुण्याईसाठी जो आटापिटा गेले 2 महिने चालू आहे, तो चेहऱ्यावर मुखवटा चढवून या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींसाठी अडचण निर्माण करणार का? वरवर दाखवलं जाणार नाही. सगळाच्या सगळा परिवार आपल्या विरुद्ध गेला अशी खंत त्यावेळेला लोकसभा विधानसभेच्या वेळेला अजितदादांनी व्यक्त केली होती, पण ते लढले होते आणि लोकसभा गमावल्यानंतर विधानसभेमध्ये सख्खा पुतण्या विरोधात उभा असताना सुद्धा ताकदीने लढले होते. आज मला हे एवढ्यासाठी सांगायचंय की वरकरणी पवार कुटुंबातले इतर लोक हे सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध उभे राहतील, त्यांना पाडायचा प्रयत्न करतील, असं उघडपणे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पण दुसरी बाजू अशी आहे की जी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर रस्सीखेच आणि सत्तेची खेचाखेच पवार परिवारामध्ये आणि राष्ट्रवादीच्या 2 गटामध्ये सुरू झाली. त्यानंतर सुनेत्रा बहिणींसाठी बारामतीची जागा ही बिनविरोध निवडणूक होणार असेल तर ठीक आहे, अन्यथा सुनेत्रा बहिणींसाठी अडचणी निर्माण केल्या जातील. भले राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे अधिकृत उमेदवार नसेल, त्यांचे नामवंत चेहरे सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आपलं तोंड दाखवणार नाहीत, पण पडद्या आडून ज्या हालचाली केल्या जातात त्यामध्ये सुनेत्रा वहिनींच्या पराभवासाठी शरद पवार गटाचे काही लोक उत्सुक असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण आपल्याला न विचारात घेता, परिवाराला न सांगता, परिवाराच्या संमती विना पतीच्या मृत्यूच्या 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, राष्ट्रवादी गटाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं. यामुळे शरद पवार गटातला जो परिवार आहे तो सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत नाराज आहे आणि सध्या तरी रोहित पवारला पुढे करून ही नाराजी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणूनच बारामतीची पोटनिवडणूक जर बिनविरोध होणार नसेल तर मग ती पवार परिवारासाठी एक प्रकारची अग्निपरीक्षा असेल, अग्निपरीक्षा असेल. तिथून दुसरा कोणीही उभा राहिला तरीही तो त्या सहानुभूतीला आव्हान देतोय असाच त्याचा अर्थ लावला जाईल. अजितदादांच्या अपघाती आणि आकस्मिक मृत्यूमुळे बारामती आणि आसपासच्या परिसरामध्ये जी प्रचंड सहानुभूती जनरेट झाली, ती सहानुभूती अजूनही संपलेली नाही आणि ती सहानुभूती आपल्या मागे कायम राहिली पाहिजे. तरच राजकारणामध्ये आपल्याला आणि आपल्या 2 मुलांना किंवा अजितदादांच्या वारसांना भवितव्य आहे हे सुनेत्रा वहिनी अतिशय बारकाईने ओळखतात. आणि म्हणूनच पती निधनाला जवळजवळ 2 महिने होत आले आता, पण त्यांनी आपल्या तोंडावर, मनावर आणि भूमिकेवर कमालीचा संयम ठेवलेला आहे, बोलायचं टाळलेलं आहे. ही लढाई वरवर दाखवली जात नसली तरी सरळ सरळ सुप्रिया ताई आणि सुनेत्रा वहिनी अशीच आहे. बाहेरून आलेल्या पवार आणि बारामतीत जन्मलेल्या पवार यांच्यातली ही लढाई आहे. हे अनवधानाने एकदा शरद पवार आधीच बोलून गेलेले आहेत. अशा वेळेला त्याच बारामतीमध्ये
सुनेत्रा वहिनींनी आमदारकीची निवडणूक लढवणं आणि त्यांना बाहेरच्या पवार मानणाऱ्या पवार परिवारातल्या गटाने ते चुपचाप स्वीकारणं ही केवळ अशक्य गोष्ट आहे, मानवी स्वभावात बसणारी गोष्ट नाही. आणि म्हणून ही सुनेत्रा आणि सुप्रिया यांच्यातली बारामतीची लढाई म्हणजेच बारामतीची पोटनिवडणूक आहे. आणि ती एक प्रकारे त्या दोघींसाठी जितकी अग्निपरीक्षा आहे तितकीच ती खुद्द शरद पवार यांच्यासाठी सुद्धा अग्निपरीक्षा आहे. सुनेत्रा वहिनी एकट्या नाहीयेत. जसं तुम्हाला आठवत असेल की गुवाहाटीला असताना आपल्या आमदारांसमवेत असताना एकनाथ शिंदे वारंवार एक गोष्ट सांगायचे, ते व्हिडिओ आले 5-6 दिवसाचे, अरे आपल्या पाठीशी महाशक्ती आहे असं बोलायचे. नेमकी तीच गोष्ट सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत सुद्धा 100% खरी आहे. अनेकांना वाटत असेल सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्राच्या राजकारणापुरत्या मर्यादित आहेत, नाही. त्यांच्या पाठीशी दिल्लीतली महाशक्ती ठामपणे उभी आहे. जोपर्यंत सुप्रिया, रोहित आणि शरद पवार हे महाराष्ट्रातून, पुण्यातून आणि बारामतीतून पूर्णपणे नामोहरम होत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा वहिनी यांना ताकद देऊन उभं करणं आणि पदोपदी पवारांच्या आप्तस्वर्गीयांना म्हणजे रोहित पवार, सुप्रियाताई यांना अग्निनव्य करायला लावणं हेच दिल्लीतल्या महाशक्तीचं राजकारण असणार आहे. आणि म्हणून सुनेत्रा वहिनींसाठी ती निवडणूक जिंकणं मला अवघड वाटत नाही. अगदी कोणीही उमेदवार उभा राहिला तरी सहानुभूतीचा पाऊस पडून सुनेत्रा वहिनी बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक जिंकतील याविषयी माझ्या मनात शंका नाहीये. पण या निमित्ताने परत एकदा रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना उघडं पाडता आलं तर ती संधी फडणवीस असोत किंवा अमित शहा असोत बिलकुल सोडणार नाही. कारण कोणी तिराईत बिगर पवार परिवाराच्या बाहेरचा उमेदवार सुद्धा सुनेत्रा वहिनींना बिनविरोध निवडून येऊ द्यायचं नाही म्हणून उभा राहिला तर आपले खास लोक पडद्या आडून सूत्र हलवून त्या कोणा अपक्षाच्या पाठीशी उभं करण्याची खेळी पवार आणि सुप्रियाताई खेळल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणूनच हा विषय मांडला. बघू पुढचा 1 महिन्यामध्ये बरचसं चित्र स्पष्ट होईल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.